आज का कुछ ये लोकेशन होने वाला है और यहाँ पे अपनी तैयारी चल रही है। So guys, चैनल पे आपका स्वागत है और आज अपना है व्लॉग नंबर 100। इस व्लॉग में अपन स्पेशल कैंपिंग करना है और ये देखो गाइस, तो हम लोग ने टेंट खरीदा कल और ये टेंट खरीदने का व्लॉग आपको अल्पेश के चैनल पे मिलेगा। इस टेंट में कैंपिंग करेंगे और कैंपिंग का हर एक मजा लेंगे और आप देख सकते हैं लोकेशन, क्या लोकेशन पे अपन आए कैंपिंग करने और पूरा पीसफुल है और यहाँ पे कोई नहीं है, बस 4 ही लोग हैं और बहुत सारा एंजॉयमेंट आपको ये व्लॉग में देखने मिलेगा। और ये आज से अपन नई शुरुआत कर रहे हैं और हर वीक में एक कैंपिंग का व्लॉग आएगा। अपने चैनल पे 4K कंप्लीट कर चुके, तो आप सभी का थैंक यू सो मच, दिल से धन्यवाद। ऐसे सपोर्ट बनाए रखो और चलो व्लॉग को शुरू करते हैं। जो भी चैनल पे नए हो, डू सब्सक्राइब एंड कमेंट एंड लाइक जरूर करना। अभी टेंट अपना और यहाँ पे हम लोग ने वगैरह किया है, पत्थर वगैरह जो निकाल के रखे, तो अल पे शुरू करते हैं क्या? डीकैथलॉन का टेंट ऐसी जगह अनबॉक्स कर रहे हैं, एकदम मस्त है। हाँ। 4 अपने को जास्त हवा येते त्यावेळी आपण हे वापरू शकतो आणि हे 12 हुक आहेत ऍक्च्युअली, जे टेंट उडू नये त्यासाठी। मेन टेंट है इसके अंदर है ये स्टिक्स। देखो टेंट लग चुका है अपना, तो यहाँ से जाने के लिए जगह दी है, जाते हैं अपन अंदर टेंट के। घाण बघ ये देखो या अंकित, ते तो शुरू झालं ना, सुरू झालं लोडायचं। 3 पर्सन का टेंट है अंदर से, आराम से आराम देख सकते हैं आप, प्रॉपर एकदम। और ये व्यू के साथ एकदम रावस, मजा आ रहा है। मजा आता, जरा खाण्यापिण्याची सोय करू, कॉफी बनव, जरा कॉफी बनव आणि हा एन्जॉय करूया आणि चर्चा। आपले शेप पण येतील, जरा एक बाहेर ना मागवलेत आम्ही, इम्पोर्ट केलेत बाहेरचे शेप आहेत। उद्घाटन मित्र मंडळ, कोई बात नहीं अभी उद्घाटन करायला कुछ ना कुछ तो करना पड़ता, नाही तो नजर लागते है भाई। अशक्य सुंदर असं आपलं जीवन आहे आणि असं काहीतरी मुवमेंट आपण जगलं पाहिजे नेहमी। नेटवर्क तर जरा पण नाही, इथं नेटवर्क जरा पण नाही, कोणाची किटकिट नाही, काय नाही, एकदम निवांत सगळं। ये देखो घर से लाया और टोप है और टोप में अभी टोपात पाणी, आता चालले पाणी बघायला, भाई नॅचरल पाणी लेते आगे पाणी होईल, चांगलं पाणी भेटेल आपल्याला, अजून पुढे थोडं चाललंय। बाकी नजारे तर बघू शकता तुम्ही। आणि अल्पेशला तिथं आम्ही काम दिलंय आग लावायची। सगळ्यात मोठं सर्वात मोठं काम आहे, सगळ्यात मोठं काम आणि एकदम महत्वाचं काम आहे, ज्याने 2 लोकांचं त्याच्यावर राजकारण चालतंय सध्या। गॅस वगैरे सगळं मागवलंय, तर येईल तेव्हा आपण मला चांगली कॅम्पिंग आपण दाखवायचा प्रयत्न करणार आहे। पुढं अजून मस्त तुम्हाला असे वेगवेगळे म्हणजे एवढे की असं हिडन की तुम्हाला तिथं मी कधी विचार पण नसेल केला असेल की असं असू शकतं, ते पण आपण तुम्हाला दाखवू। फक्त कंटिन्यू राहा, सपोर्ट करा माझ्या भावाचा, तर असेच जरा सपोर्ट करा, म्हणजे आम्ही अजून तुम्हाला चांगल्या ठिकाणी दाखवू। ज्या ठिकाणी तुम्हाला पण याची इच्छा होईल, तुम्ही फक्त कमेंट करा, त्याला सगळे तुम्हाला कमेंट्समध्ये तुम्हाला सगळं सपोर्ट करेल, तर तुम्हाला सगळ्या गोष्टी तुम्हाला एक्सपिरियन्समध्ये भेटतील, फक्त जॉईन राहा। अल्पेशनी त्याचं काम केलेलं आहे प्रॉपर, चुना पेटले ते काढतो। ये देखो हम लोग ने लकड़ियां भी लाई है। ये पुढं ये पुढं, तो नको, मागचं नको आलो, पुढचं घे, फक्त मागचं नको आलो, सागर आणलेले कॉफी, गाजर सर्वात मोठा विषय, गाजर, टोमॅटो, कांदे बघू शकतो आपण, पाणी ठेवलं धुवायला। अरे दारच नाही, अरे छोटीशी भेटते ना एकदम, तुला लय कडक दार असते, ती आणायची। त्याची सगळी कामं अशीच असतात। पाच झाला आवाज आला, आता व्हिडिओ घ्यायचा आमचा। मला तर वाटतं ना मिरच्या कशाला आणल्या आहेत,
आधीच कमी दूर निघतोय का आपला इथे. हे झाल्यावर आपल्याला हळदी कुंकूचा समारंभ पण करायचा आहे. हे बघा कुंकू आणले, हळद आणले. हे जरा तांदूळ आमचे बारीक आहेत, गावठी तांदूळ आहेत. आधीच आमचा दूर निघालाय, पण मिरच्या पण आणल्या अल्पेने. कसली कमी नाही आपल्याकडे बाई, फक्त एवढं चुरीला धार नाही. आता कोथिंबीरचा ठेचा बनव. कोथिंबीरचा ठेचा. कोथिंबीर आहे, मिरची आहे, ठेचा म्हणून खायचं आहे. दगड आहेत घासाची. नवीन काहीतरी कोथिंबीरचा ठेचा कधी खाल्ला नसेल तुम्ही, अल्पेशच्या गावालाच भेटतो म्हटलं. काहीतरी पकड. पाण्यात कधी फ्राय केलते का? आम्ही तेल नाही आणलं, आम्ही पाण्यात पण कांदे हे करतोय. आणि अरे तो आलतोय बघ कसा टांगा टांगा टांगा. कशी काय आली. तेल पाहिजे लागते. तू लाकडं एवढं आत टाकलेस की पुढे घ्यायची लाकडं जरा ती. अरे इथंच लाकडं आहे काय, तिथं आग लागते. एवढं मोठं नको टाकू आता, घाटला पेटला. टाकून किचनचं सामग्री जमा झालेली आहे. अशी कोथिंबीर आहे, तिथे आम्ही प्रमाणानुसार पाणी तेल घेतलंय आमचं, म्हणजे पाणी तेल आहे. आम्ही ऐकलं होतं की साईंनी दिवे पेटवले होते पाण्याने. आमच्या साईंनी केले पाण्याने तेलामध्ये फ्राय. म्हणजे साई नावामध्ये खूप काही गोष्टी लपलेल्या आहेत. बघा कळलं का तुम्हाला, काहीतरी नवीन कळलं आपल्याला. साईबाबांनी आपल्या पाण्यात दिवे पेटवले आणि ह्या साईंनी आमच्या मॅगी चालवली. मॅगी बनवते पाण्यात. ओरिजिनल. अरे पहिला ते तर थोडं टाक. हे ओरिजिनल कुक. आता आम्ही ना नवीन चॅनल चालू करणार आहे, भटकंती खादळ म्हणून. तर त्याच्यामध्ये बघा चवीनुसार मीठ टाकलंय. मीठ नाही रे, सॉरी मसाला. मीठ टाकून झालंय का तुम्ही? मीठ नंतर टाकणार आहे पाण्यामध्ये. आता बघा हे जरा आम्ही कुंकूचं सॉरी हळदीचं काय ते हळदीचं टाकलंय प्रमाण. आता हे जरा हळदीचं प्रमाण. अरे बस मेल्या ते टॅमॅटो पण लाल, हळद पण लाल, मॅगी लाल, पिवळी पांढरी काय होऊन जाईल. आधीच पिवळी झाले बाई. ते बघ याचा चेहरा बघा. अरे हे बस तुक 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 टाकतोय. त्यातच मॅगी शिजवायच्या पाण्यामध्ये, मग पाणी गाळून आणू अजून परत. ओरिजिनल तेल टाकायचं. ओरिजिनल पाणी तेल. हळद झाली. आता बघा असे बसलेत आमचे नवरो. आता यांना हळद लावून देणार आहे. हळद झाली, शिजली. आता कुठं लावायची तुम्ही सांगा याला. अरे पाणी उडतं खाली. ते टेंडर मधलं वाटतं का असं तुला उडवतोय. मैगी बन रही है और ये कौन से धूप में हम लोग मैगी बना रहे देख सकते हो. और अपना टेंट यहाँ पे लगा है. और अपनी पब्लिक आ रही है, कब तक आ रही है क्या मालूम नहीं. तो करके ले रहे सब, खाना वाना बना के ले रहे, मतलब मैगी बना रहे. नेक्स्ट जब कैंप रहेगा तो अपन कुछ अलग ट्राई करेंगे बनाने को. अपना फर्स्ट टाइम था तो अपन ने बेसिक मैगी बनाने का ही सोचा. तो उससे मैं मैगी लाता हूँ और पहले होने लगाते. चलो एक साइड में, और मुझे लग रहा है इसमें और पानी जाएगा. तो पानी लाने वो लोग गए, देखो उधर पानी ला रहे. तब तक अपन इतना बॉईल करके ले लेते. और ये नज़ारे एक नंबर. नाइट कैंप करने में बहुत मज़ा आएगा यहाँ पे, नाइट कैंपिंग को. क्या लगता है आप कमेंट सेक्शन में मुझे सजेस्ट करना, नाइट में कैंपिंग करे कि नहीं और कहाँ पे करे. फायनली मॅगी झाली आहे. आता यांना देतोय भरून आणि आता एन्जॉय करू आपण मॅगी खाऊन. कसं वाटतंय बघू. यांना विचारू कशी झाली आहे मॅगी. बघू कशी झाली. घे बाबा बघूया. बघ कशी झाली आता मॅगी. तेलात फ्राय केली नाहीये, विदाउट तेलाची आहे. विदाउट तेलाची. आमच्याकडे तेलच होतं ते, फक्त त्याच्यातलं तेल गेलेलं पाणी उरलंय. आहे का टेस्ट आहे वा. आहे परफेक्शन असणार. मीठ बीठ आहे. मसालाच मस्त झालाय रे. खूपच भारी वाटतंय. चम्मच आणलेत आपण. अल्पेशच्या मम्मीने चम्मच पण दिलेत. अजून काय काय देत होते पण नको बोलला. हे बघा थँक्यू काकी. तुम्ही बघत असाल ब्लॉग तर. मी अल्पेश तुम्ही बघू शकता.
चला तर बघा याला म्हणतात मॅगी बच्ची दिल में कच्ची हे असं घे प्रॉपर शिजले रे प्रॉपर शिजले गाईस सगळे आता मॅगी खातात आहे मस्त पैकी चुलीची टेस्ट एवढी भारी येते ना भरून भरून राख टाकलं त्याच्यामध्ये त्यामुळे अजून चव आली सो गाइस ये देखो इधर ये लोग आराम कर रहे और अपन ने अभी दूध रखा है खाना खाने के बाद दूध गरम कर रहे एक्चुअली हुआ ऐसे कि कॉफ़ी हम लोग भूल गए लाना तो अभी दूध लाया तो गरम करके पी के निकलते यहाँ से स्टे नहीं करने वाले अपन क्योंकि स्टे का कोई प्लान करके नहीं आए थे ये लोकेशन था अपना ये देखो और यहाँ पे अपन वापस भी आएंगे एक बार नाइट कैंप करने अच्छा लोकेशन है देखो बहुत ही सही लग रहा है ये दूध बनाते और हल्दी वाला और यहाँ से निकलते सो गाइज फाइनली अपने कैंपिंग हो चुकी है और आई होप आपने एन्जॉय किया रहेगा कैंपिंग पहिले टाइम होता आपला तर आपण टेंट वगैरे लावला आणि नाईट स्टेचा वगैरे काय प्लॅन नव्हता तरी फक्त आज कॅम्पिंग हा स्टार्ट करण्यासाठी कैंप लावला आणि पटकन बनता येईल असं मॅगी बनवली आई होप आपको ये ब्लॉग अच्छा लगा रहेगा अगर अच्छा लगा रहा तो डू सब्सक्राइब एंड लाइक कमेंट करके जाना और मुझे सजेशन करना कि अगला लोकेशन कहाँ पे जाए और आप में से कोई एक्सपीरियंस रहोगे तो मुझे इंस्टा पे डीएम कर सकते हो मेरा इंस्टाग्राम आईडी यहाँ पे आता रहेगा या फिर आप मैं डिस्क्रिप्शन में भी दे दूंगा तो वहाँ पे जाके भी आप इंस्टाग्राम पे मुझे फॉलो करना और वहाँ पे भी मैं कंटेंट डालते रहता हूँ तो चलो मिलते हैं अगली कैंपिंग पे और मेरी हर वीक में एक कैंपिंग की वीडियो आएगी तो स्टे ट्यून आइकन को भी क्लिक करके रखना और सब्सक्राइब करके रखना चलो मिलते हैं अगले व्लॉग को अगले किसी कैंपिंग के लिए तो तब तक के लिए बाय बाय थैंक यू सो मच फॉर वॉचिंग